महादेव सांगतात, कोणत्या आईवडिलांच्या पोटी त्रास देणारी संतान जन्माला येते. मनुष्याला त्याच्या कर्माचे भोग हे कशा प्रकारे भोगावे लागतात. कोणत्या घरामध्ये दुःख देणाऱ्या मुलाचा जन्म होतो. कथा खूप जुन्या काळातली आहे. एका गावामध्ये मोती आणि हिरा नावाचे दोन कुत्रे राहत होते. दोघांमध्येही खूप घट्ट मैत्री होती. ते नेहमी एकमेकांसोबतच राहायचे. एके दिवशी मोती हिराला म्हणाला, माहीत नाही आपण मागील जन्मात कोणते वाईट कर्म केले, त्यामुळे आपल्याला हा कुत्र्याचा जन्म मिळाला आहे. हिरा म्हणाला, हो मित्रा, या शरीरात राहून आपल्याला ना खाण्यापिण्याचे सुख आहे, नाही आपल्याला मानसन्मान आहे. साधं अन्न मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला खूपच मेहनत करावी लागते आणि इतकं सर्व करूनही कधीकधी आपल्याला उपाशीच राहावं लागतं. आपण जर कुणाच्या घराची राखणदारी करून एक भाकरी मिळवली तरीसुद्धा ती भाकरी इज्जतीची नसते. त्याचबरोबर आपला मृत्यूसुद्धा खूपच वाईट प्रकारे होतो. लोक आपल्या मृत्यूचे उदाहरण देतात की तू कुत्र्यासारखा मरशील. राहण्यासाठी सुद्धा आपल्याकडे योग्य असं ठिकाण नाही. थंडी, उन्हाळा, पावसाळा या ऋतूंमध्ये आपल्याला गल्लोगल्ली किंवा जंगलामध्ये फिरावं लागतं. आपल्यापेक्षा चांगलं आयुष्य तर अन्य पशुपक्ष्यांचं आहे. कमीत कमी त्यांच्याकडे स्वतःचं घर तर आहे. छोट्या छोट्या चिमण्यासुद्धा स्वतःचं घरटं बनवतात आणि त्यामध्ये आरामात राहतात. जंगली प्राणीसुद्धा त्यांच्यासाठी गुहा बनवतात. परंतु आपण बघ, आपण आळशी, इकडे तिकडे सारखे भटकत राहतो. आपण नेहमी मनुष्यावर निर्भर राहून जगत असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य तो मानसन्मान मिळत नाही. विद्वान लोक नेहमीच म्हणतात की परक्याच्या घरात राहणं आणि दुसऱ्याच्या भाग्यावर आपलं जीवन निर्भर करणं सर्वात मोठी त्रासदायक गोष्ट आहे. म्हणूनच आपण स्वतंत्र राहून कोणतेही काम करू शकत नाही आणि हीच आपल्या सर्व कुत्र्यांची सर्वात मोठी द्विधा स्थिती आहे. आपण नेहमी दुसऱ्यांच्या घरात राहू इच्छितो आणि दुसऱ्याच्याच उपकारावरती जगत असतो. या सर्वांमुळे घडतं असं की आपल्याला भलेही जेवण मिळतं, परंतु ते इज्जतीचं नसतं. जर आपण आत्मनिर्भर असतो तर आपलासुद्धा या समाजात मानसन्मान झाला असता. मोती म्हणाला, मित्रा, तू अगदी बरोबर म्हणत आहेस. थोडीफार इज्जत जरी आपण कमावली तरीसुद्धा आपल्यातच एकता नाही. आपलेच आपल्याला चावत असतात. असा जन्म मिळाल्यामुळे मला पश्चाताप वाटत आहे. हे मित्रा, आता आपण तीर्थयात्रांना भेट देऊन येऊ. आपले पुढचे जीवन सुधारले पाहिजे आणि या श्वान शरीराचा त्याग करायला हवा. हिराला सुद्धा त्याच्या मित्राचं म्हणणं पटलं. आता दोघे कुत्रे तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. त्यांना रस्ता तर ठाऊक नव्हता, परंतु देवाचे नामस्मरण करत ते पुढे पुढे चालत होते. कारण म्हणतात ना की बलवानासाठी कोणतेही काम कठीण नसते, परिश्रमीसाठी कोणतेही स्थान दूर नसतं आणि विद्वानांसाठी कोणतीही जागा विदेश नसते आणि गोड बोलणाऱ्याला कोणीही परका नसतो. आता हे दोघेही मित्र तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. चालता चालता संध्याकाळ झाली. त्यामुळे एका गावात एका झाडाच्या खाली ते थांबले. त्या दोघांनाही खूप जोराची भूक लागली होती. तेव्हा त्यांनी पाहिलं की शेजारी एक उसाचा मळा होता, ज्याच्यामध्ये खूप उंदीर होते. मोठे मोठे उंदीर पाहून मोतीच्या तोंडाला पाणी सुटलं. तो म्हणू लागला, हे मित्रा, भुकेने हाल बेहाल होत आहेत. समोरच्या उसाच्या मळ्यात आपले अन्न आपली वाट पाहत आहे. जर तू म्हणत असशील तर आपण त्या मळ्यात जाऊन 2-4 उंदीर पकडून चांगलं जेवण करूया. हिरा म्हणाला, तू हे काय म्हणत आहेस? आपण दोघे शिकारीसाठी नाही निघालो, आपण तीर्थयात्रा करण्यासाठी निघालो आहोत आणि जोपर्यंत आपण तीर्थयात्रेचे भ्रमण करत आहोत तोपर्यंत आपण कोणत्याही जीवाला मारणं तर दूरच, पण आपण मारण्याचा विचारही करू शकत नाही. आणि जर आपण असं केलं तर आपल्याला तीर्थयात्रेचा काहीच फळ प्राप्त होणार नाही, उलट आपल्याला सुद्धा पाप लागू शकते. आपण या वेळेला शाकाहारी भोजनच खायला हवं. मोती म्हणाला, मित्रा, शाकाहारी भोजन तर आपल्याला आता गावात गेल्यावरच मिळेल. आपण एक काम करूया, आपण या शेजारच्या गावात जाऊया आणि गावात गेल्यावर आपल्याला जे काही अन्न मिळेल तेच खाऊन आपण आपली भूक भागवूया आणि परत आपण या झाडाखाली येऊ. तेव्हा हिरा म्हणाला, ठीक आहे,
तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. आता हिरा आणि मोती दोघेही गावात पोहोचले. दोघेही गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपले अन्न शोधू लागले. हिरा कुत्रा एका ब्राह्मणाच्या घराजवळ पोहोचला. ब्राह्मण पूजा अर्चना करून भोजन करण्यासाठी बसणारच होता. इकडे ब्राह्मणीने तिच्या नवऱ्यासाठी जेवणाची ताट सजवले होते. ब्राह्मण खूपच मोठा भगवंतांचा भक्त होता. जेव्हा तो भोजन करण्यासाठी बसला तेव्हा त्याने सर्वात पहिले देवासाठी थोडे अन्न बाजूला काढले. इतक्यात हिरा कुत्र्याने त्या ब्राह्मणाच्या ताटात तोंड घातले आणि त्याच्या ताटातून एक पुरी उचलून दरवाजाजवळ जाऊन बसून खाऊ लागला. ब्राह्मणाने पाहिलं की जेवणाच्या ताटामध्ये कुत्र्याने तोंड घातलं आहे. तेव्हा तो ताटावरून उठला. ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणाला, हे भाग्यवान, हे भोजन तर ह्या कुत्र्याने उष्ट केलं आहे. आता तू एक काम कर, या ताटामध्ये शिल्लक राहिलेलं सर्व भोजन त्याच कुत्र्याला देऊन टाक. असं वाटत आहे की हा कुत्रा खूपच उपाशी आहे आणि हे भोजन त्याचंच भाग्यात लिहिलेलं आहे. ब्राह्मणीला थोडं वाईट वाटलं, कारण तिने खूपच मेहनतीने अन्न शिजवलं होतं. परंतु प्राण्याच्या बाबतीत तिच्या मनात सुद्धा प्रेम होतं आणि आदर देखील होता. म्हणूनच ब्राह्मणीने खूप प्रेमाने त्या ताटातील सर्व भोजन त्या कुत्र्याला खाऊ घातले. खीर, पुरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पक्वान्नांचा स्वाद घेऊन हिरा नावाचा कुत्रा खूपच प्रसन्न झाला. त्याने ब्राह्मण आणि ब्राह्मणीला खूप शुभाशीर्वाद दिले आणि परत येऊन त्या झाडाखाली बसून राहिला. तो त्याच्या मित्राची म्हणजे मोतीची वाट पाहू लागला. इकडे मोतीसुद्धा अन्नाचा शोध घेत घेत गावातील एका सावकाराच्या इथे पोहोचला. सावकारसुद्धा त्याच्या घरात भोजन करण्यासाठी बसत होता. इतक्यात मोतीने त्याच्याच ताटात तोंड घातले आणि पुरी तोंडात घेऊन दरवाजाजवळ बसून खाऊ लागला. इकडे सावकाराला त्या कुत्र्याच्या कृत्याचा खूपच राग आला. तो क्रोधाने लालबुंद झाला. त्याने एक काठी घेतली आणि कुत्र्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठीत जोरात काठीचा फटका मारला. बिचारा मोती निश्चितपणे पुरी खात होता आणि जशी त्या सावकाराने त्याच्या पाठीत ती काठी मारली तसा त्या काठीचा फटका इतका जोरात होता की तो तिथेच बसून राहिला. त्याची कंबर पूर्णपणे तुटून गेली होती. तो सरपटत तिथून निघू लागला. मोतीने स्वप्नात सुद्धा या गोष्टीचा विचार केला नव्हता की एक पुरी खाल्ल्याबद्दल त्याला इतकी मोठी शिक्षा दिली जाईल. मनुष्य हा नेहमी स्वार्थी प्राणी आहे हे त्याला माहीत होतं, परंतु इतका निर्दयीसुद्धा आहे हे मात्र त्याला माहीत नव्हतं. कंबर तुटल्यामुळे आता मोतीला चालतासुद्धा येत नव्हतं. इकडे त्याचा मित्र हिरा त्या झाडाखाली बसून त्याच्या मित्राची येण्याची वाट पाहत होता. तो विचार करू लागला, खूपच वेळ झाला आहे, अजूनही माझा मित्र परत आला नाही. तो कुठल्या संकटात तर सापडला नसेल. आणि हाच विचार करून हिरा मोतीला शोधण्यासाठी गावाच्या दिशेने निघाला. गावाजवळ पोहोचताच त्याला त्याचा मित्र मोती दिसला. तो सरपटत कसंबस गावाच्या बाहेर आला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो त्याच्या 2 पायांच्या जोरावर सरपटत तिथपर्यंत पोहोचला होता. हिराने मोतीची तुटलेली कंबर पाहिली तेव्हा त्याला खूपच वाईट वाटले. तो त्याला विचारू लागला, अरे मित्रा, तुझी ही अवस्था कुठल्या पापी व्यक्तीने केली आहे? तेव्हा मोतीने रडत रडत त्या सावकाराचा निर्दयी स्वभाव त्याला सांगितला. सावकाराच्या दुष्ट स्वभावाचा हिराला खूप राग आला, परंतु तो राग येऊन सुद्धा काय करू शकत होता? तो एक मुका प्राणी होता. मोती म्हणाला, हे मित्रा, आता माझं जगणं आणि मरणं एकच झालं आहे. सावकाराने माझी कंबर तोडली आहे, त्यामुळे मी आता तीर्थयात्रासुद्धा करू शकत नाही. आता या तुटलेल्या कमरेसोबत मी आणखी जगू इच्छित नाही. मला तू कसं तरी इथून घेऊन चल आणि आता मला माझ्या प्राणांचा त्याग करायचा आहे. हिरा मोतीला तिथून घेऊन दूर गेला. मोतीने एका नदीत उडी मारली, त्याच्या प्राणाचा त्याग केला. हिराने सुद्धा त्याच्या मित्रासोबत प्राणत्याग करण्याचा निश्चय केला. अशा प्रकारे ते दोन्ही कुत्रे नदीमध्ये उडी मारून त्याच्या प्राणाचा त्याग करतात. तीर्थयात्रा करण्याच्या उद्देशाने ते निघाले होते, त्यामुळे देवाने त्यांचे सर्व पाप क्षमा केले होते आणि त्या दोघांनाही मनुष्य शरीरामध्ये पाठवण्याचा निश्चय केला. देवाच्या कृपेने हिराने त्याच ब्राह्मणाच्या घरात जन्म घेतला आणि मोतीने त्याच सावकाराच्या घरी जन्म घेतला. योगायोगानं दोघांच्याही घरी दोघेही
पहिलेच अपत्य होते. खूप काळानंतर सावकाराच्या घरात एका पुत्राचा जन्म झाला होता आणि हाच आनंद सावकाराने खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला. पूर्ण नगराला त्याने मेजवानी दिली. अजून त्याच्या आनंदाला सुरुवात झाली होती की सावकाराला बातमी मिळाली की त्याला त्याच्या व्यापारामध्ये खूप मोठे नुकसान झाले आहे आणि त्याच्या गोदामाला आग लागली आहे. हे पाहून सावकाराला खूप मोठा धक्का बसला. सावकार अजून त्या धक्क्यातून सावरलाच नव्हता की त्याच्या पत्नीला एक मोठा आजार झाला. सावकाराची सर्व संपत्ती पत्नीच्या उपचारांमध्ये संपून गेली. इकडे हिरासुद्धा जेव्हा मुलगा म्हणून ब्राह्मणाच्या घरी जन्माला आला तेव्हा पुत्राचा जन्म झाल्या झाल्या ब्राह्मणाला राजाच्या घरी मोठ्या पदावरती नोकरी मिळाली. ब्राह्मणाच्या सल्ल्यानुसार राजाचा राज्यकारभार खूप चांगल्या पद्धतीने चालू लागला. कोणतेही युद्ध राजा हरत नव्हता, कारण तो ब्राह्मण त्या राजाला खूप चांगल्या रणरीती बनवून द्यायचा. काही दिवसानंतर राजाने ब्राह्मणाला त्याचा प्रधानमंत्री म्हणून घोषित केलं. तो गरीब ब्राह्मण आता पूर्ण राज्याचा प्रधानमंत्री झाला होता. इकडे ब्राह्मणाचा तो मुलगा खूप मोठा विद्वान होत चालला होता. त्यानं त्याच्या वडिलांचे नाव खूपच मोठे केलं. इकडे सावकाराचा मुलगा मोठा झाल्यावर पूर्णपणे वाया गेला. तो सावकाराचं जे काही उरलं सुरलं धन होतं, जी काही संपत्ती होती, ती त्याने त्याच्या वाईट सवयींमध्ये संपवून टाकली. सावकार त्याला काहीही म्हणायचा तेव्हा त्याचा मुलगा त्याला मारायचा आणि त्याला वाईट शब्द बोलायचा. एके दिवशी त्या मुलाने त्याच्या वडिलांना काठीने इतकं मारलं की त्या सावकाराची कंबरच तुटली. आता तो सावकार चालूसुद्धा शकत नव्हता. पूर्ण दिवस घरात झोपूनच तो त्याने केलेल्या कुकर्माचे शिक्षा भोगत होता. एके दिवशी सावकार आपल्या पत्नीला, हे भाग्यवान, माहीत नाही आपण कोणते पाप केले आहे, ज्यामुळे आपल्या घरात हा असा पुत्र जन्माला आला आहे. असा मुलगा असण्यापेक्षा मला मुलगा नसलेलाच बरा होता. तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, तुम्हाला आठवते का की तुम्ही एका कुत्र्याच्या पाठीत काठी मारून त्याची कंबर मोडली होती आणि कदाचित त्याच पापाची शिक्षा आपल्या दोघांना मिळत आहे. असं म्हणतात, चांगल्या वाईट कर्माचं फळ म्हणजे आपल्याला चांगले वाईट संतान मिळतात. आपले पाप पुण्यच आपल्या घरात मुलगा मुलगी बनून जन्म घेत असतात. जर संतान सुख देणारी असेल तर समजून घ्या की आपल्या चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि संतान जर का दुःख देणारी असेल तर समजून जायचं की हे आपल्या वाईट कर्माचं फळ आहे. सावकार त्याच्या कर्मांना आठवत रोज रोज तडफडत होता. जसं करावं तसं भरावं. तुम्ही जे पेरलेलं आहे तेच उगवणार आहे. म्हणूनच चांगल्या कर्माचं बीज पुरायला सुरुवात करा. त्याची चांगलीच फळं आपल्याला भविष्यामध्ये मिळणार आहेत. कारण आपण केलेले वाईट कर्म हे आपला शोध घेत नेहमी आपल्याकडे परत येत असतात. ते आपल्या पिच्छा कधीच सोडत नाहीत. म्हणूनच जास्तीत जास्त पुण्याईने आपली झोळी भरण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. विचार आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.